अशा महाराष्ट्रामध्ये जिथं मायबापाला वृद्धाश्रमामध्ये टाकल्या जातात, अशाही महाराष्ट्रामध्ये आपल्या आईचा सोहळा एवढ्या थाटामाटात करणारे लोक सुद्धा हे विसरून चालणार नाही. विठाला विठाला निसर्गाचा नेम आहे, जाणं या प्रकृतीचा नेम आहे. जोही व्यक्ती जन्माला आला त्याला जावंच लागणार नाही. कबीर महाराज खूप गोड सांगतात पहा, आया है सो जाएगा, मॉनिटरला आवाज दे, राजा रंग फकीर, कोई सिंहासन चढ़ा, कोई बंधा जंजीर. जाणे या निसर्गाचा नेहमी, जाणे या प्रकृतीचा नेहमी. जोही व्यक्ती जन्माला आलाय तर प्रत्येक माणसाला जायचंय. बऱ्याचशा वेळेस वर्षश्राद्धाच्या कीर्तनाला गेलो, पुण्यतिथीच्या कीर्तनाला गेलो की फेटा बांधत असताना त्यांचे कुटुंबीय आम्हाला सांगतात, दादा खूप काही कष्ट केले हो आमच्या आई वडिलांनी, आता त्यांच्या खाण्याचे दिवस आले, आमची आई आम्हाला सोडून गेली. एक कोणी सांगतंय बाप सोडून गेलाय, दोन कोणी सांगतंय भाऊ सोडून गेलाय, कोणी सांगतं मित्र सोडून गेलाय, कोणी सांगतं पत्नी सोडून गेली. बसणारी मंडळी माझं कीर्तन लक्ष देऊन ऐका. हे बघा, लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये गड्या. लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये. लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे, हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य. विठाला ज्या विश्व मालकाने हे विश्व निर्माण केलंय, ज्या विश्व मालकाने एवढी सुंदर ही सृष्टी निर्माण केली, त्या विश्व मालकाच्या बापाला सुद्धा या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली. एथ नाही उरो अरे अवतार, एथ नाही उरो अरे अवतार, एरवे पामर हो जीवगी, एरवे पामर जीवगी. त्या विश्व मालकाच्या बापाला सुद्धा या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली. मला विनंती करायची गड्या तुम्हाला, हे बघा, जाणं तुमच्याही हातात नाहीये, जाणं माझ्याही हातात नाहीये. बसणारी मंडळी थोडं लक्ष द्या माझ्या कीर्तनाकडे. जाणं तुमच्याही हातात नाहीये, जाणं माझ्याही हातात नाही. कधी जाणार आहे तुम्हालाही माहित नाही, कधी जाणार आहे मलाही माहित नाही. पण बसणारी मंडळी, कसं जायचं हे तुमच्याही हातात आहे, कसं जायचं हे माझ्याही हातात आहे. ज्या मातेच्या पुण्यतिथी निमित्त उपस्थित असणाऱ्या सर्व मायबापाला माझी विनंती, मायबाप तुम्ही एवढं जीवन चांगलं नका जगू की तुमच्यासाठी सांगली जिल्हा रडल, कारण जिल्हा खूप मोठा आहे तुमचा. सांगली जिल्हा तुमच्यासाठी रडाव,
एवढं नका चांगलं जगू, पण कमीत कमी विटा तालुका आपल्यासाठी रडावं एवढे तर प्रयत्न प्रत्येकाने केले पाहिजे. पण याच्यापेक्षा अजून काय सबसिडी द्यायची? मी काय एखादा कॅबिनेट मंत्री आहे म्हणून तुम्हाला एखादी योजना राबवू शकतो ना. नका का विटा तालुका रड्यानं, कमीत कमी आपलं गाव आपल्यासाठी रडावं एवढं तर चांगलं जगाव. बरं नका का गाव रड्यानं, कमीत कमी नातेवाईक. काही काही लोकांचं दुर्भाग्य असं असतं की त्यांचे घरचे त्यांच्या मरणाची वाट पाहतात. महाराज अरे छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवनचरित्र डोळ्यासमोर ठेवलं तर एक गोष्ट तुम्हाला ऐकायला मिळेल. दादा, छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर महाराष्ट्र पोरका झाला यात नवल नाहीये. छत्रपती शिवाजी महाराज गेल्यानंतर त्यांच्या मावळ्यांना दुःख झालं, त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला यातही नवल नाहीये. माझा छत्रपती गेल्यानंतर वाघ्या नावाच्या कुत्र्यानं महाराजासोबत प्राण सोडला होता, असा इतिहास आपण मोठ्यांच्या मुखातून ऐकतोय. लक्ष देऊन कीर्तन ऐका. तुमच्यानी माझ्यासाठी कुत्रे नाही मरणार हे मी तुम्हाला लिहून देऊ शकतो. तुमच्यानी माझ्यासाठी कुत्रे नाही मारणार याची गॅरंटी मी तुमची घेतो, माझी घेतो. पण तुमच्यानी माझ्यासाठी लोक तरी रडले पाहिजे एवढं प्रत्येकानं जगा. कबीर महाराज किती गोड वर्णन करतात पहा. कबीरा कबीरा हो कबीरा हो कबीरा, कबीरा जब हम पैदा हुए जग से हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. एवढे दिवस झाले माझ्या ज्ञानोबाराला जाऊन, एवढे दिवस झाले माझ्या जगद्गुरु तुकोबाराला जाऊन, नाथबाबाला जाऊन, नामदेवरायला जाऊन, तरी सुद्धा त्यांच्या पुण्यतिथीचे महोत्सव, त्यांच्या समाधी सोहळ्याचे महोत्सव एवढ्या मोठ्या थाटामाटात होतं. त्याचं कारण असं आहे महाराज, त्या लोकांच्या जीवनाचा अभ्यास जर केला, जगद्गुरु तुकोबरायचं जीवन पहा, ज्ञानोबारायचं जीवन पहा, अगदी थोडे दिवस जीवन जगले महाराज, पण काम एवढं सुंदर केलं की आजच्या तारखेमध्ये सुद्धा अजरामर त्यांचं नाव आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिला त्या कीर्ती जगामाची, राहिला त्या कीर्ती जगामाची. राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. म्हणून सर्व थोडं पुढं पुढं सारखं बरं मंडळी, माझी या थोडं पुढं सारखं, या सारखं सारखं थोडं थोडं पुढं सारखं. विठ्ठल 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 विठ्ठल
पुढे चला सर्वजण. अगदी थोडं जीवन तुमच्याने माझ्या हातात आहे. म्हणून जीवन जगत असताना जीवन चांगलं जगा. तुका म्हणे का मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. म्हणून खूप गोड अभंग मी तुम्हाला सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतला. थोडं लक्ष द्या माझ्याकडे. थोडा आवाज करा. अभंग जगत गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबरा आईचा आणि मुलाचं रूप करून साधू संतांची विनवणी करतात. थोडं लक्ष द्या म्हणजे लक्षात येईल. या समाजाचा जर विचार करू गेलो तर या समाजामध्ये 4 प्रकारचे वर्ग आहेत. किती प्रकारचे वर्ग आहे? 4 प्रकारचे. किती वर्ग आहे? 4. पहिला वर्ग आहे जळजळणारा, दुसरा वर्ग आहे हळहळणारा, तिसरा वर्ग आहे तळमळणारा, चौथा वर्ग आहे कळवळणारा. 4 वर्ग मी तुमच्या समोर ठेवले. बरं, या 4 वर्गात आपल्याला कीर्तन संपायचं. फक्त थोडं लक्ष द्या. पहिला जो वर्ग आहे तो जळजळणारा आहे, दुसरा जो वर्ग आहे तो हळहळणार आहे, तिसरा जो वर्ग आहे तो तळमळणार आहे, चौथा जो वर्ग आहे तो कळवळणार आहे. आता जळजळणाऱ्या लोकांचा जास्त विचार करू नका, कारण हे गांजरगवत महाभारतापासून कुठेही पुढेच. जळजळणाऱ्या लोकांचा विचार करायचा नाही. 5 पांडवासाठी रात्रंदिवस कौरव प्रयत्न करत होते. लक्षागृहाला आग लावली, विषाचे लाडू खाऊ घातले, भर सभेमध्ये द्रौपदी आई साहेबाला लग्न करण्याचा प्रयत्न केला. दुर्योधन थांबला नाही हो. सर्व कौरव मेलेले, दुर्योधन सुद्धा रणांगणात पडलेला आहे आणि अश्वत्थाम्या भेटण्यासाठी आला. हे मित्र दुर्योधना, हे दादा, कोणी केली तुझी ही अवस्था? नाका तोंडातून रक्त येतंय, सगळे भाऊ मेलेले, हा सुद्धा शेवटचे श्वास मोजत आहे. तरी सुद्धा दुर्योधनाच्या मुखातून मरता मरता काय वाक्य निघालं माहितीये? दुर्योधन सांगतो, हे बघ, ए